बॉलिवूडची क्वीन आणि खासदार कंगना रनौत म्हणजेच विवाद आणि वादग्रस्त वक्तव्य. आपल्या सडेतोड आणि आक्रमक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कंगनानं आता असा काही दावा केलाय की ज्यानं थेट नव्या पिढीतल्या म्हणजेच जीन झेड तरुणींच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. आजच्या स्वतंत्र तरुणींना थेट जनरेशन गटार, भ्रष्ट आणि विकृत म्हणत कंगनानं सोशल मीडियावर नवा बॉम्ब फोडलाय. नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण, कंगनानं असा कोणता राग काढलाय, पाहूयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पब्लिक कट्टा. कहाणी सुरू होते काही दिवसांपासून. जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनावरून कंगनानं विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला होता. पण ही तर फक्त सुरुवात होती. यानंतर कंगनानं आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर तरुणींसाठी एक अत्यंत वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. कंगनानं आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ज्या महिला खरोखरच स्वतंत्र असतात त्या स्वतःचा मार्ग स्वतः आखतात, वेगळ्या वाटा निवडतात आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतः सांभाळतात. त्या पालकांच्या किंवा कुटुंबाच्या बळावर हे साध्य करत नाहीत, तर स्वतःच्या कर्तृत्वावर करतात. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण यापुढे कंगनानं जे लिहिलंय त्यानं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. कंगना थेट आजच्या तरुण हिंदू स्त्रियांवर घसरली. वेस्टर्न कल्चर स्वीकारलेल्या भारतीय तरुणींना कंगनानं जनरेशन गटार असं संबोधलंय. कंगना पुढे हेही म्हणाली, या तरुणी ना शिक्षणात रस आहे ना सौंदर्यात. त्यांची मानसिकता इतकी विकृत आहे की त्या चांगल्या गृहिणीही बनू शकत नाहीत. समाजाला देण्यासारखं त्यांच्याकडे काहीही नाही, तरीही ड्रग्ज घेणं, दारू पिणं आणि अनेकांसोबत संबंध ठेवणं यालाच त्या आपलं स्वतंत्र समजतात आणि त्याचा अभिमान बाळगतात. एवढं बोलूनही कंगना थांबली नाही. आई बापाच्या कमाईवर जगणाऱ्या तरुणींवर ताशेरे ओढत ती म्हणाली, जबाबदाऱ्या न घेता स्वतंत्र आयुष्य जगायचं असेल तर तुम्ही निव्वळ गटार छाप आणि बावळट आहात, असं कंगना म्हणाली. कंगनाची ही पोस्ट व्हायरल होता सोशल मीडियावर. विशेषतः रेडिटवर नेटकऱ्यांनी तिच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. युजर्सनी कंगनाला तिच्याच जुन्या दिवसांची आठवण करून देत ट्रोल करायला सुरुवात केली. एकीकडे कंगना रनौत स्वतःला एक स्वावलंबी आणि स्वतंत्र स्त्री मानते, तर दुसरीकडे आजच्या नव्या पिढीतल्या तरुणींच्या जीवनशैलीवरील तिने थेट गटार छाप असा शिक्का मारलाय. खासदार झाल्यानंतर कंगनाचे हे वक्तव्य योग्य आहे की तिने मर्यादा ओलांडली? कंगनाच्या या जनरेशन गटार या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कंगनाचं म्हणणं योग्य आहे की नेटकऱ्यांची टीका? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.